सांगलीतील कृष्णा नदी पात्रात मच्छीमारीसाठी उतरलेल्या दोघांना मगरीच्या भीतीमुळे बाहेर पडता न आल्याने निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीत स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकानं धाडसी कारवाई करत त्यांची सुखरूप सुटका केली। ही घटना दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडली। तौफिक अल्लाउद्दीन कुरणे वय 35 राहणार संजयनगर आणि संजय संभाजी लोंढे व 38 राहणार गणेशनगर हे दोघेजण कृष्णा नदीत मच्छीमारीसाठी उतरले होते। सुमारे 3 तास मच्छीमारी केल्यानंतर त्यांनी नदीबाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या परिसरात मगरीचा वावर असल्याने ते दोघेही भीतीपोटी बाहेर पडू शकले नाहीत। पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करताच मगर समोर येत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती। अखेर याबाबतची माहिती इम्रान मुजावर यांनी SRF आपत्कालीन पथक प्रमुख कैलास वडर यांना दिली। माहिती मिळताच SRF पथक काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले। सांगली नवीन ब्रिज शिवशंभो चौक ते सांगलीवाडी मार्ग परिसरातील कृष्णा नदी काठावर अडकलेल्या या दोघांची पथकाने तत्परता आणि कौशल्याने सुटका केली। या धाडसी आणि जलद कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांकडून SRF पथकाचे कौतुक करण्यात येत आहे। मी कैलास वडर, सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक। सांगली नवीन ब्रिज येथे 2 व्यक्ती मासे मारण्यासाठी आले होते। 1:30 वाजल्यापासून ते मासे मारत होते, परंतु काही कालांतराने ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, पण 3 तास मगर त्यांच्या जवळून हटत नव्हती। ते पाण्यात उतरल्यानंतर त्यांच्या जवळ मगर येत होती, त्यामुळे ते घाबरून सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला आपल्याला माहिती त्यांच्या मित्रांनी दिली होती, इम्रान मुजावर। ते सुद्धा आपल्याकडे काम करतात। ऐकून घ्या काय झालं, सांगा त्यांना दादा। सुमारे 1:30च्या दरम्यान आम्ही मासे पकडायला आलतो। तेव्हा आम्हाला मगर दिसली, तर 4:30 ते 5 वाजता ते आम्हाला दिसत होती। रस्त्यात बाहेर येण्याच्या वेळेला ती बाहेर येत होती, त्यामुळे आम्हाला बाहेर येण्यात काही रस्ता नव्हता। त्यामुळे इम्रान मुजावरला फोन केलं आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फोन करून त्यांनी रेस्क्यू फोर्सला पाठवले त्या अर्जंटमध्ये।